नमस्कार, मी साक्षी तुमचे सगळ्यांचे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर मंडळी, हापूस आंब्याचा सीझन सुरू आहे आणि आपण हापूस आंबे मार्केटमधून विकत घेताना एकतर 5-6 डझन किंवा त्यापेक्षा जास्त डझनने विकत घेतो आणि हे आंबे एकतर पिकलेले असतात किंवा कच्चे असतात आणि कच्चे असलेले आंबे एकदम पिकतात आणि आपल्या घरी हे वेळेत आंबे खाल्ले सुद्धा जात नाहीत। मग अशा वेळी हे आंबे व्यवस्थित टिकून कसे ठेवायचे किंवा या आंब्यांचं काय करायचं आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी एक पसरट भांड घेतलेलं आहे आणि पुरण वाटण्याची ही चाळण घेतलेली आहे आणि त्यावरती हे आंब्याचे असे फोड करून घेतलेलं आहे आणि आता या आंब्याचं फोड या चाळणीवरती असं घासून हा रस काढून घ्यायचा आहे। ही अशी पद्धत वापरल्यामुळे आपल्याला वीज अजिबात लागत नाही, म्हणजे मिक्सरचा अजिबात वापर करावा लागत नाही, भांडी कमी पडतात आणि मुख्य म्हणजे अशा प्रकारे हा रस काढल्यामुळे या आंब्याचे जे दोर असतात ते या चाळणीच्या वरती राहतात आणि एकदम मऊसूत सॉफ्ट असं हे क्रीमी असा हा आंब्याचा रस खाली निथळून पडतो। तर त्या आंब्याला सुद्धा बघाल तर अजिबात रस उरलेला नाहीये। तर आता मी असंच हा सगळा रस काढून घेते। त्यासाठी इथे मी 15 आंबे घेतलेले आहेत पिके आणि त्यांचा हा रस काढून घेते। तर अगदी अलगद अजिबातच कष्ट लागत नाही अशा पद्धतीने आंब्याचा रस काढण्यासाठी। अशाच पद्धतीने तुम्ही आंब्याचा रस काढून आम्रखंड, आमरसपुरी सुद्धा बनवू शकता। तर आता तुम्ही इथे बघाल की हे जे बारीक दोर आहेत ते आत्ताच इथे वरतीच राहिलेले आहेत, ते अजिबात खाली पडत नाहीत आणि म्हणूनच चाळणीवरती हा आंब्याचा रस काढण्याची ही एकदम सोपी पद्धत आहे। तर ही जी बाट आहे ती सुद्धा अशा पद्धतीने या चाळणीवरती घासून घ्यायची आहे, जेणेकरून या बाटीला जो असलेला रस आहे, जो आंब्याचा अर्क आहे, तो सुद्धा चाळणीमध्ये छान निथळून येईल। तर हे बघा, मी आता अशाच पद्धतीने 15 आंब्यांचा रस काढून घेतलेला आहे आणि मंद आचेवरती जाड बुडाच्या कढई तापल्यानंतर हा रस ओतून घेतलेला आहे। तर हा संपूर्ण रस मी या कढईमध्ये ओतून घेतलेला आहे। कढई घेताना शक्यतो एकदम जाडबुडाचीच घ्यायची आहे, नाहीतर हा रस आटवताना तळाशी करपू शकतो। तर इथे आपल्याला गॅसची फ्लेम पूर्णपणे लोच ठेवायची आहे। हाय फ्लेमवरती किंवा मीडियम फ्लेमवरती हा रस आपल्याला अजिबात आटवायचा नाहीये, त्यामुळे हा रस तळाशी करपू शकतो आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हा रस जेवढा आटेल तिथपर्यंत हा पाण्याचा अंश कमी होईपर्यंत आटवून घ्यायचा आहे। तर आता हे जे बुडबुडे येत आहेत त्या रसाला, हे आपल्या अंगावर उडू शकतात। तर त्यावेळी काय करायचं आहे, एकतर असं सततच ढवळत राहायचं आहे, त्यामुळे हे बुडबुडे येत नाहीत, आले तरी एखाद दुसरा येतो, त्यामुळे सुद्धा आपल्या अंगावरती हे टिपके उडून चटका बसणार नाही। किंवा मग एखादा लांब दांड्याचा चमचा घेऊ शकता किंवा छोटा चमचा असेल तर त्याला एखादी काठी सुद्धा बांधू शकता। आतापर्यंत बरोबर 15 मिनिटं झालेली आहेत आणि 15 मिनिटांनी बघाल तर हा इतपतच घट्ट असा रस झालेला आहे। अजूनही म्हणायला तसा घट्ट झालेला नाहीये, पातळच आहे। आपण जो आमरस विकत घेतो तो इतपतच घट्ट असतो, म्हणजे पातळच असतो, त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असा पदार्थ मिसळलेला असतो टिकण्यासाठी, पण आपण इथे कोणतंही प्रिझर्वेटिव्ह वापरत नाही आहोत। तर इथे मी अर्धा कप साखर घातलेली आहे आणि आता ही साखर विरघळल्यानंतर हा रस थोडासा पातळ वाटतो आणि त्यानंतर हा रस यातील पाण्याचा अंश पूर्ण नाहीसा होईपर्यंत, पाण्याचा अंश संपेपर्यंत आपल्याला हा रस मंद आचेवरतीच आटवायचा आहे। अगदी एकदम घट्ट असा गोळा करायचा आहे आणि जेव्हा तुम्ही हा घट्ट असा गोळा कराल ना, तेव्हा हा रस अगदी जास्त महिने टिकतो, म्हणजे कधी तर 6 महिन्यांपेक्षा जास्त हा रस चांगला टिकतो। म्हणजे मी खरं सांगू का, हा व्हिडिओ आहे तो माझा गेल्या वर्षीचा आहे आणि तो मी आत्ता अपलोड करते, पण माझ्या फ्रीजमध्ये बघाल ना तर हाच रेसिपीचा जो रस केलेला आहे तो अजूनही माझ्या फ्रीजमध्ये आहे, मात्र त्याचा रंग थोडासा काळा पडलेला आहे। पण आता तुम्ही बघाल तर वर्ष झालेलं आहे बरोबर हा व्हिडिओ करून, आणि तरीही माझ्या फ्रीजमध्ये रस तसाच्या तसा आहे। तर हा बघा, इतपत घट्ट झालेला आहे आता हा रस। आणि आपण हा रस परफेक्ट घट्ट झालाय ते कसं ओळखायचं, तर चमच्यावरती हा रस घ्यायचा आहे आणि ओतताना हा असा हळूहळू पडतो, म्हणजे एकदम पटकन पडत नाही सरसरीत, हळूहळू हा रस पडतो। थोडक्यात आपण जेव्हा पुरणपोळीसाठी जे पुरण तयार करतो आणि ते परफेक्ट पुरण जसं ओळखण्याची खूण आहे चमचा उभा ठेवून, तसंच तुम्ही करून बघू शकता। आता हा रस थंड होऊ दिला आहे आणि थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता याचा रंग एकदम डार्क झालेला आहे आणि असा रस तुम्ही मुलांना नुसता
नुसता चपातीसोबत जामसारखं सुद्धा खायला देऊ शकता. या आंब्याच्या रसापासून तुम्ही आम्रखंड बनवू शकता. ते आम्रखंड सुद्धा खूप सुंदर कलरचं, डार्क कलरचं बनतं. त्याचसोबत आईस्क्रीम सुद्धा बनवू शकता आणि मुख्य म्हणजे आंबा नारळवडी सुद्धा बनवू शकता. आता एका बंद झाकणाच्या डब्यामध्ये हा रस फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे आणि हा रस अगदी 6 महिने आरामात टिकतो. आणि आता तुम्हाला याचं टेक्स्चर सुद्धा दाखवते. पाहिलत ना किती सुंदर असा हा आंब्याचा रस बनून तयार आहे. तर असाच रस आंब्याचा तुम्ही सुद्धा यावर्षी नक्की आठवून बघा. कसा बनतोय ते मला कमेंटमध्ये सांगा. मुलांना तर खूपच आवडतो आणि मुलं टिफिनमध्ये नेहमीच नेतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा. चला तर मग पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.